नमस्कार, मायाची सावली चौधरी ब्लॉगवरती आपले मनापासून स्वागत आहे आणि मी मनीषा. चला तर आज एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते परत एकदा. तर आज आहे गुरुवार आणि सकाळची चाललेली आहे माझी कामे. तर सकाळचं आपलं काय चालू असतं, चपाती भाजी, ज्यांना कोणाला डब्बा द्यायचा आहे त्यांचं डब्याची तयारी, कोणाला नाश्ता करायचा आहे त्याची तयारी. तर माझं पण तेच चालू होतं, स्वयंपाक करायचं काम. आणि मला तर होता आज गुरुवार म्हटलं की स्पेशल आपला स्वामींचा वार असतो. तर माझा होता गुरुवार, त्यासाठी साबुदाणे पण भिजायला घातलेलेच होते मी. आणि इकडं चपात्या आणि डब्याची पण तयारी चालू होती. इकडच्या बाजूला मी कुरडईची भाजी केली होती. तुमच्याकडे कुणाला आवडते कुरडईची भाजी नक्की सांगा, तुम्ही करता का कुरडईची भाजी? चला तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मला काय बोलायचं आहे. तर आपल्या आयुष्यात कधी कधी काही आनंदाच्या गोष्टी हातातून निसटून जातात किंवा त्याला नजर लागल्यासारखी होती. तर आपण त्याच्यासाठी आपण देवाला दोष देत असतो, पण तसं नसतं. तर काही गोष्टी आहे ना, देव आपल्यासाठी चांगल्या करत असतो. त्याचे उदाहरण म्हणतात तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की एक कासव असतं जे समुद्रात असतं. तर समुद्राच्या लाटेसोबत किनाऱ्याला येतं धडकून. तर त्यावेळेस पाण्याचा लोंढा परत एकदा जातो, पण ते कासव किनाऱ्याला येतं. आणि जेव्हा तिथं चिखल आणि दलदलीचा भाग असतो थोडासा, तर तिथून ते कासव असं तुरू चालत चाललेलं असतं. त्याच्यासोबत त्या चिखलामध्ये दलदलीमध्ये त्याचे पाय उमटत असतात. आणि ते जेव्हा असं पुढं जात असतं तेव्हा ते मागं वळून बघत असतात. तर त्याला त्याची पावलं दिसत असतात आणि त्याची पावलं त्याला खूप छान वाटतात की माझी पावलं किती छान दिसत आहेत. त्याला खूप आनंद होतो त्या गोष्टीची, ती त्याची पावलं पाहून. पण तो जसा पुढं जातो, थोडा पुढं गेल्यानंतर की त्याच्यावरनं परत एकदा दुसरी लाट येते आणि ते पावलं पूर्ण म्हणजे बुजून जातात नक्की पाण्यासोबतच्या ह्याच्यामुळं नक्की. मग तर त्यावेळेस आहे ना, ते कासव खूप नाराज होतं आणि समुद्राला म्हणतं, तू एवढा मोठा अथांग आहे, तुझं मन केवढं छोटं आहे, तर तुझ्याच्याने माझा एक छोटासा आनंद पण नाही पाहावाला की माझी पावलं किती छान, मी किती आनंदी झालो होतो त्या क्षणातनं. तर त्याच वेळेस समुद्र म्हणतो की तू चुकीचा विचार करत आहे. तर कासव म्हणतो का बरं? तर तुझी जी पावलं होती त्याच पावलांच्या दिशेने तू जसं येत होता पावलं हे करत, तशाच दिशेने त्या पावलांना पाहून ती एक शिकारी तुझी शिकार करण्यासाठी तुझ्या मागावर येत होता. म्हणजे जी काही पावलं होती ना, ती पाहत एक शिकारी तुझ्या दिशेने येत होता तुझी शिकार करण्यासाठी. तर ते पाणी ज्याच्यावरनं गेले, ती पावली बुजल्यामुळं कासव कुठं आहे ते त्याला समजलं नाही नंतर. तर मग कासवाला पण कळतं की मी समुद्रासाठी मी चुकीचाच विचार करत होतो. तर आपल्या आयुष्यातही असंच काही गोष्टी असतात, आपल्या मनासारख्या घडत नाही. मग आपल्याला वाटतं देव करतो ते आपल्यासोबत करतोय ते चुकीचंच करतोय असं आपल्याला वाटत असतं. पण त्याच्यानंतर त्याच्या मागेही काहीतरी कारणं असतात ना, की काही गोष्टी होण्यामागं असं मला पण वाटतं. पण आपल्याला त्या गोष्टीसाठी म्हणजे संयम नसतो किंवा काही गोष्टी विश्वास नसतो. मग आपण त्याच गोष्टींना दोष देत राहतो की असं का घडलं असेल, माझा छोटासा आनंदसुद्धा बघवला नाही म्हणजे देवाच्या किंवा कुणाच्या. तर काही प्रत्येकच वेळेस असं घडतं असं नसतं. तर चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.